मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. देवी देवी, आपल्या अनुमतीने मी पुन्हा आख्यानाला प्रारंभ करतो. नारायण नारायण. आपल्या पुत्रांना मुक्ती मिळावी यासाठी काय करावे या विचारात असणाऱ्या सगर राजाला वसिष्ठांनी मार्ग दाखवला आणि त्यांनी आपल्या नातवाला अर्थात अंशुमान याला हे कार्य करण्यास सुचवले. मुनिवर, हे ऋषी श्रेष्ठ कपिल मुनी, या अंशुमनचा सविनय प्रणाम स्वीकार असो. शुभम भवतु. कोण आहेस तू? मी अंशुमन, सूर्यवंशीय राजा सगर यांचा नातू. म्हणजे माझ्या क्रोधाग्नीत जे जळले ते तुझे पितृगण होते तर? होय मुनिवर, अश्वमेध यज्ञाचा घोडा लुप्त झाला आणि तो शोधण्यासाठी पाताळापर्यंत माझ्या पितृगणांनी ही पृथ्वी खोदली आणि या इथे त्यांना तो घोडा दिसला आणि त्यांनी अविवेकाने कुवर्तनाने माझा अपमान केला. त्यांना त्याचे योग्य ते शासन मिळाले. होय, ते अयोग्य आहे असे मला म्हणायचे नाही. आणि इतकं सारं झाल्यावर तू का आला आहेस? आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे आणि हा यज्ञाई अश्व मला परत नेण्याची अनुमती द्यावी अशी विनंती घेऊन मी आपल्या चरणापाशी आलो आहे. आपण माझ्यावर प्रसन्न व्हाल अशी मी आशा करतोय मुनिवर. तू तुझ्या पितृगणांसारखा अविवेकी नाहीस. तुझे वर्तन चांगले आहे आणि अत्यंत विनयशील आहे आणि त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पूर्वकर्मानुसार राजाचा यज्ञ थांबला आहे याची मला जाणीव आहे. हा तू अश्व परत घेऊन जा आणि यज्ञ पूर्ण कर. मी आपला कृपाभिलाषी आहे मुनिवर. अंशुमन, तू खरोखरच विवेकशील आहेस. तुला आणखी कोणता वर हवा असेल तर तोही मी तुला देईन. काय झालं? यात विचार करण्यासारखं काय आहे? हे मुनिवर, माझ्या पितृगणांना त्यांच्या वर्तनाचे शासन जरी झाले असले तरीही अजून त्यांना मुक्ती मिळालेली नाही. आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर माझ्या पितृगणांना स्वर्गाची प्राप्ती व्हावी यासाठी मी काय करावं हे आपण मला सांगावं. अंशुमना, तुला तुझ्या पितरांचाच नाही तर साऱ्या वंशाचा अभिमान आहे आणि म्हणून तू हे मागणं मागतो आहेस. होय मुनिवर. आता तुला मी जे सांगणार आहे ते नीट ध्यान देऊन ऐक. या सारांचा उद्धार तेव्हाच होईल जेव्हा गंगा नदीच्या पाण्याचा स्पर्श यांना होईल. गंगा नदी? होय. पण गंगा नदी तर स्वर्गात आहे असं मी माझ्या ज्येष्ठांकडून ऐकलं आहे. माझ्या स्मरणात आहे ते. अगदी योग्य ऐकलं आहेस तू. तुझ्या पितरांना स्वर्ग प्राप्ती केवळ गंगा नदीच्या पाण्याच्या स्पर्शानेच होणार आहे. मी माझ्या परीने त्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन. करशील, पण तुझ्याकडनं हे कार्य पूर्ण होणार नाही हेही सत्यच आहे. आता पापामुळे तुझे पितर नरक भोगत आहेत. त्यांचा काळ पूर्ण झाला की मगच त्यांचा उद्धार होईल. तुझ्याच वंशातील तुझ्या नातवाकडून त्यांचा उद्धार होणार आहे. तो प्रयत्नशील राहून अथक परिश्रमाने स्वर्गलोकी असणारी गंगा पाताळापर्यंत आणून तुझ्या पितरांना मुक्ती देईल. आपल्या या वरदानामुळे मला स्वस्थता मिळाली आहे मुनिवर. आपल्याला माझा शतशः प्रणाम. शुभम भवतु. नारायण नारायण. आपल्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे अंशुमान कपिल मुनींची भेट घेऊन आला. आता आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी गंगेला आवाहन करण्याचे दायित्व त्याच्यावर येऊन ठेपले होते. अंशुमान हा सदाचारी होता. त्याचा विवाह झाला होता. त्याला दिलीप नावाचा पुत्रही होता. अंशुमानने आपले दायित्व पूर्ण करण्यासाठी आपल्या पुत्राचा दिलीपचा राज्याभिषेक केला आणि स्वतः तपश्चर्येसाठी वनात निघून गेला.
आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी किती मोठा त्याग ते करत होते. होय देवी. आणि केवळ तोच नव्हे तर त्याच्या पुत्राने अर्थात दिलीपनेही तेच केले. आपल्या पुत्राला अर्थात भगीरथाला राज्य सोपवून तोही वनात तपश्चर्येसाठी निघून गेला. भगीरथ यांनी देखील तसेच केले. होय देवी. आणि हे सारं चाललं होतं ते गंगा देवींनी भूतलावर परत यावं म्हणून. अर्थात देवी. पण मला एक सांगाल मुनिवर? विचारा देवी. देवी गंगा यांनी तर महादेवांनी सांगितल्याशिवाय आणि त्यांनी आवाहन केल्याशिवाय त्या भूमीवर येणार नाही असे सांगितले होते. हो. मग अशा वेळी स्वर्गलोकात जाऊन ते पवित्र जल कोणी का नाही घेऊन आलं? म्हाळसा, हा प्रश्न पडणं हे स्वाभाविक आहे. गंगेचे भवितव्य हे माझ्याशी जोडलं जाणं हे परम नियतीनं लिहून ठेवलं होतं. त्यामुळे तिला स्वतःला भूतलावर येणं हे क्रमप्राप्त होतं. आणि देवी, या भूतलावर देखील गंगेचे पवित्र जल असणं आवश्यकच होतं. गंगेच्या स्पर्शाने भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होते. आणि म्हणूनच सूर्यवंशातील भगीरथाकडून ही कठोर तपश्चर्या केली जात होती. सगर राजाच्या वंशाचा उद्धार होण्याचा क्षण आता समीप आला आहे. होय देवी. भगीरथाच्या अथक परिश्रमांची पूर्ती होण्याचा क्षण खरोखरीच जवळ आला आहे. आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून अथक परिश्रम करून त्याने हे साध्य केले आहे. याचा अर्थ गंगा आता पुन्हा पृथ्वीवर अवतरणार. होय. पण महादेवांनी तिला आवाहन करावे असे म्हणायचे आहे ना तुम्हाला? हो, कारण तिने तसा पणच केला आहे. अजून एका गोष्टीचा विचार माझ्या मनात येतो. कोणता देवी? श्री महादेव आणि पार्वती देवी यांचा विवाह आता झाला आहे आणि श्री महादेव यांच्याशी आपला विवाह व्हावा अशी गंगेची इच्छा होती हे देखील पार्वती देवींना कळलं आहे. होय. त्यांना सारं कळून चुकलं आहे. मग असं असताना आता त्यांना काय वाटत असेल असा विचार माझ्या मनात येतो. देवी, भविष्यात काय घडणार आहे हे आत्ताच नाही सांगू शकत. सत्य आहे, परंतु माझ्या मते श्री महादेवांनी गंगेला पृथ्वीवर येण्यासाठी आवाहन करणं हे पार्वती देवींना आवडणार नाही. ओम नमः शिवाय गंगायै शिवदायै नमो नमः. नमस्ते विष्णुरूपिण्यै ब्रह्ममूर्त्यै नमोस्तुते. नमस्ते रुद्ररूपिण्यै शांकर्यै ते नमो नमः. सर्वदेव स्वरूपिण्यै नमो भेषजमूर्तये. त्वमेव मूल प्रकृतिस्त्वं पुमान् पर एव हि गंगे त्वं परमात्मा च शिवस्तुभ्यं नमः शिवे. नारायण नारायण. तर भक्तजन हो, भगीरथाने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून श्री गंगादेवींना प्रसन्न करण्यासाठी तप केले. आणि त्याला हेही कळून चुकले की श्री गंगादेवींना जर या भूतलावर आणायचे असेल तर श्री महादेवांना प्रसन्न करणे आवश्यक आहे. म्हणजे आता त्यांना महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप करावे लागले तर? होय देवी. आणि त्याच्यावर श्री महादेव प्रसन्न झाले देखील. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
मी प्रसन्न व्हावे म्हणून भगीरथ तप करत आहे. आता त्याला दर्शन देण्याची वेळ आली आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रभू, आपण मला दर्शन दिलेत. मी कृतकृत्य झालो प्रभू. भगीरथ, तू माझे अत्यंत मनोभावे स्मरण केलेस, माझी आराधना केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हे माझे परमभाग्य आहे प्रभू. सांग भगीरथा, तुझ्या मनामध्ये काय आहे? मी तुझी मनोकामना पूर्ण करेन. हे प्रभू, आपण देवांचे देव महादेव आहात. त्रिमूर्तींपैकी एक आहात. या साऱ्या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहात. प्रभू, मी आणि माझे वडील, माझे आजोबा, आम्ही गेली 3 पिढ्या देवी गंगा यांनी प्रसन्न व्हावे म्हणून कठोर तप करत आहोत. हे साऱ्या सृष्टीला ठाऊक आहे. हे महादेव, हे प्रभू, आपण कृपावत्सल आहात. देवी गंगा यांना प्रसन्न करण्यात मी यश मिळवलेही, पण मी आवाहन केल्याशिवाय ती ह्या पृथ्वीवर येणार नाही. होय प्रभू, जोवर माझ्या पितरांना गंगा नदीच्या पाण्याचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्यांना मुक्ती मिळणार नाही. प्रभू, आपण माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर आपण त्यांना आवाहन करावे अशी मी आपणास विनंती करतो. प्रभू, हे कार्य आपणच करू शकता. गंगेचा हा पण तर आहेच, पण जर तिला स्वर्गातून पृथ्वीवर यायचे असेल तर तिचा आवेग आवरणं अत्यंत आवश्यक आहे. होय प्रभू. कारण जर तसे केले नाही तर तिच्या आवेगाने ह्या साऱ्या सृष्टीचा विनाश होईल. आपण सांगा देवा, मी काय करावे? भगीरथा, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न आहे. तेव्हा मी तुझी मनोकामना पूर्ण करेन. ह्या भूमीवर येण्यासाठी मी गंगेला आवाहन करेन. प्रभू, आपण खरोखरच भक्तवत्सल आहात. आणि एवढेच नाही तर तिला नियंत्रित करण्यासाठी मी तिला माझ्या जटांमध्ये धारण करेन. शुभम भवतु. स्वामी, भगीरथाची तपश्चर्या पूर्ण झाली. त्याच्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी गंगेची तपश्चर्या केली खरी, पण गंगेला मी आवाहन केल्याशिवाय ती या भूमीवर येणार नाही हा तिचा पण आहे. होय. मग आता पार्वती, भगीरथाचे कार्य सिद्धीस जावे यासाठी त्याने माझी साधना केली. म्हणजे तुम्ही गंगेला आवाहन करावे म्हणून? होय, म्हणूनच त्याने माझी आराधना केली. असे कसे करू शकतो तो? हे अयोग्य आहे. पार्वती,
त्यात अयोग्य आहे असं मला नाही वाटत. म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला तसा वर दिला आहे तर? होय. का का स्वामी? कारण तसं घडणं आवश्यक आहे. मला तसं झालेलं आवडणार नाही हे तुम्हाला माहित आहे स्वामी. होय. आणि तरीही तुम्ही त्याला तसा वर दिलात. कारण गंगा स्वर्गलोकातून भूमीवर अवतरणार आहे आणि तेव्हा तिचा आवेग कोणालाही थांबवणे शक्य नाही. पण मग तुम्हीच का? कारण तिचा आवेग बांधणं केवळ मला शक्य आहे. तिचा वेग केवळ मीच रोखू शकतो. पार्वती, ह्याचे तुला दुःख होते आहे हे मला कळतंय, पण सृष्टीच्या भल्यासाठी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. हे सृष्टी चक्र यथोचितपणे त्याचे कार्य करू शकेल. पण त्यासाठी तुम्ही आवाहन करावे असे मला वाटले नव्हते. ते मला अजिबातच पटलेले नाही. पार्वती, तुझ्या मनात गंगेविषयी काही द्वेष तर नाही ना? आणि जर तसं असेल तर मनातून काढून टाक. ते मला शक्य नाही. पार्वती, घडलेल्या घटना विसर. कारण गंगा ही राजा हिमावन ह्याची कन्या आणि तुझी बहीण देखील आहे. ते मला चांगलेच ठाऊक आहे स्वामी. आणि मला हे देखील माहित आहे की तिचे तुमच्यावर खूप प्रेम होते. तिला तुमच्याशी विवाह करायचा होता. स्वामी, भूतकाळातील ह्या घटना मी कशा काय विसरू? तुम्ही केवळ माझे आहात आणि तुम्हाला प्राप्त करण्यासाठी मी कठोर अशी तपश्चर्या केली आहे. पार्वती, हे तर साऱ्या सृष्टीला ठाऊक आहे, पण म्हणून गंगेविषयी क्रोध असणं हे अयोग्य आहे असं नाही तुला वाटत? मला त्यात अयोग्य असे काही वाटत नाही. स्वामी, तुम्ही तिला आवाहन करू नये. तिचे असे येणे मला मुळीच आवडणार नाही. पार्वती, गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडलं जाणं हे विधान आहे. राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. आणि त्यासाठी भगीरथाच्या तपपूर्तीसाठी मी गंगेला या भूमीवर येण्याचे आवाहन करेन. पार्वती, ह्याचा तुला क्रोध आला तरी मी काहीच करू शकत नाही. कारण ह्याचा तुला क्रोध येणं आणि गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडलं जाणं हे तर परमनियतीने लिहून ठेवलं आहे.